श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना अनुभव हे स्वामी देतच असतात. परंतु फरक मात्र एवढा आहे की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले चमत्कार हे काही भक्तांना जाणवत असतात, तर काही भक्तांना माहीत सुद्धा होत नाही की स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत किंवा कोणकोणते बदल त्यांच्या आयुष्यामध्ये चाललेले आहेत. परंतु स्वामी जर एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये गेले तर तेव्हा मात्र त्या भक्ताकडून किती प्रमाणात आणि किती भक्ती करून घ्यायचे आहे ते साक्षात स्वामीच ठरवत असतात. आणि त्या भक्तांना कधी कोणत्या वेळी कोणकोणते अनुभव द्यायचे हे स्वामीच ठरवतात. आणि योग्य वेळ आली की त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी अनुभव द्यायला सुरुवात करत असतात. कारण कधीच कोणाला कोणत्याही कितीही भक्ती केली तर योग्य वेळ आल्याशिवाय कधीच भेटत नाही. आणि स्वामी तर योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला देत नाहीत. परंतु एकदा जर स्वामींनी अनुभव द्यायला सुरुवात केली तर स्वामी अशी शक्ती आहे की आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. पावलोपावली आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात आणि आपल्या भक्तांना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला लावत असतात. प्रत्येक वेळी योग्य मार्गावरच चालायला सांगतात किंवा योग्य लोकच त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी आणत असतात. कधीच आपल्या भक्तांना चुकू देत नाहीत किंवा कधीही आपल्या भक्तांना फसू देखील स्वामी देत नाहीत. नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर सावलीसारखे राहत असतात आणि खूप सुंदर सुंदर स्वामी आपल्या भक्तांना अनुभव देखील देत असतात. कारण स्वामी शक्ती बरोबर असल्यानंतर नेहमीच प्रत्येक पॉझिटिव्ह शक्ती भक्तांच्या बरोबर राहतेच, त्याचबरोबर अनुभव देखील स्वामी बरोबर असल्यामुळे खूप सुंदर सुंदर येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी देखील आपल्या या चॅनलवरती भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत. आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आणि गोड आहे. आजचा अनुभव पुणे येथील राहणाऱ्या एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. अनुभव कशा आहेत? एकदम मस्त आहे. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त आहे. बोला ना. अनुभव शेअर करायचा होता मला. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? हा, नाव आहे ना माझं पहिलंच पुणे जिल्ह्यातली. पुणे जिल्हा म्हणून आहे ना. हा हा हा. अरे वा. म्हणजे अजून तुम्हाला सारखे सारखे स्वामी सुंदर सुंदर अनुभव द्यायला सुरुवात झाली की काय? हा हा हा. हा हा. काय तर अनुभव? मला असं अनुभव सांगायचा आहे का आता श्रावण महिना लागला होता ना, म्हणजे शुक्रवारी ना मला असं स्वप्न पडलं. हा माझ्याकडे तो फोटो आहे ना स्वामींचा. हा तर तो संध्याकाळी असं म्हणजे 3च्या सुमारास असं स्वप्न पडलं हा मला. म्हणजे पहिल्यांदा आहे ना असं एका ताईला विचारलं होतं, तर ती काय बोलली का म्हणली आपण विकत घ्यावा लागतो ना फोटो. हा तर ते मी काय म्हणलं मला भेटलाय तो, म्हणजे मला असं माझा पूर्ण असा विश्वास त्यांच्यात बसलाय ना त्या फोटोमध्ये. हा तेव्हा मग काय मन उठाय मग आता विकत कशाला घ्यायचा. मग मी त्या आमच्या केंद्रामधले ते आहेत ना, ते केंद्र चालवतात ते हा त्यांना पण विचारलं होता. तर ते म्हणले काय नाही, मग जिथं भेटलाय ना तिथं तुम्ही काहीतरी दान द्या. हा मग आम्ही ना तिथं असं आता गणपती बसलेले आहेत ना, मग जेवण बिवण देतो ना असं तिथं. हा हा हा. अरे वा. अन्नदान करताय. खूप छान आहे. हा, अन्नदान. हम्म. तर मग असं मला ते स्वप्न पडलं. मग असं सगळे म्हणजे सगळे फोटो कसे वेगवेगळे रूपामध्ये स्वामीचे फोटो आहेत. हा हा असे सगळे लाईनीवार फोटो दाखवले मला त्या फोटोमध्ये. हा हा. अरे वा. हा, लय मस्त फोटो दाखवले. हा हा आणखीन एक असा अनुभव आहे का, माझी ती मुलगी आहे ना, माहिती आहे ना, ते तिने केलता ना एकदा अनुभव शेअर. हो हो. हा
सारिका जाधव म्हणून. हो हो, केला होता केला होता. मग ती आता पाठीमागे ना लय आजारी होती, म्हणजे तिच्या मुली पण आजारी आणि तिला पण नंतर टायफॉइड झाला होता ना. काय मग झालं होतं? तिने टायफॉइड झालता तिला. अरे बापरे. हं, हं. हा हा. आणि मग तिला काही तो तापच उतरा आणि संध्याकाळचं मी असं फोन करून विचारलं ना, तर म्हणले अगं तापच नाही उतरत, आता गोळी खाऊन नाही उतरत. तर मग म्हणजे गेले ते गोळी आणायला दुसरी. त्या डॉक्टरनीला फोन केला होता तर सांगितले त्यांनी गोळी द्यायला. हं. मग ते गेले रात्रीचे 10 वाजता आणायला गोळी. हं. आणि मग मी तेव्हाच स्वामी पुढे बसले, म्हणलं स्वामी बघा आता आहे ना एवढं औषध करून म्हणजे डॉक्टर करून नाही ना फरक नाही, आपल्या बाळाला बरं नाही, म्हणलं तुम्ही ना काहीतरी करा. मला फार इतकी रडायला येत होती अशी. हं, हं. आणि ताप तिचा कमीच नव्हता होत. बरं ताप चढत गेल्यावर मग आणखीन काय परिणाम होतात ना. हो ना हो ना. मग मी खरंच लय अक्षरशः रडले स्वामीं पुढं असं. आणि म्हणलं तिचा ताप उतरू द्या म्हणलं. आणि मग ते आले गोळी घेऊन, ते मिस्टर गोळी घेऊन आले आणि मग ती गोळी खाल्ली. आणि पहिली पण एक गोळी खाल्ली होती तिनं तशीच. हं. आणि मग नंतर नाही खाल्ली दुसरी. मग उतारला ताप. मी सकाळी उठल्या उठल्या तिला फोन केला तर म्हणली हा अगं बरं वाटते आता, लय फ्रेश वाटते म्हणली, आता गांबीन येतोय ताप गेला निघून म्हणली. अरे वा. हा असं. हं. मग मी पण असं खूप असं आभार मानले स्वामींचे. हं, हं. असे ना म्हणजे किती पण आपण म्हणलं ना आता असं जोडीला असतातच काही, मग असं हं, हं. तरी पण आठवण काढली ना तर ते स्वामी आपल्या जोडीला कायम असतातच असे. हो ना हो ना. आठवण मी काढायच्या अगोदर स्वामींचं लक्ष असतं ताईचं आपल्या भक्तांवर नेहमी. पण कधी हा कधी बरोबर आहे. सांगण्याची पण म्हणजे कसं असतं, त्यांना काय आपण एकटंच आहे का? नाही ना. त्याच्यामुळे कधी कधी सांगितल्यानंतर पण फरक पडतो ताई. बरोबर आहे, फरक पडतो ना. हं, हं. ते काल मी म्हणजे आवाज येत नाही ताई, आवाज खरखर लागला. मोजून म्हणजे आपण जप करतो ना मोजून असं करायचं नाही. मग मोजून नाही करायचं तर आपण आता ते केंद्रातून सांगितलं ना मी ते आपला तो गुरुमंत्र घेतला ना म्हणजे. हां, हां, हां. तर मग तिथं सांगितलं 3 अध्याय वाचायचं, 11 माळी जप करायचा. हां, हां. मग आपण मग मोजून नाही करायचं तर मग कसं करायचं असं मला मग विचारायचंय. हां, हां. काय होतं ताई, आपण अगरबत्ती लावली ना, हा. अगरबत्ती संपेपर्यंत जरी जप केला ना, तरी पण 11 माळी जप होतो ताई. असं चालतं का? हां, तसं चालतं. म्हणजे असं गृहीत धरलं जातं, की अगरबत्ती संपेपर्यंत जरी जप केला ना, तरी पण 11 माळी होतो. आणि तुम्हाला सांगितलंय ना 11 माळी जप करायला, तर हा. मग तुम्ही करा ना मोजून. त्याला काय होतंय ताई? चालतंय ना. हो, मोजून केला तरी चालतो आणि नाही मोजून केला तरी पण चालतो. तुम्हाला सेवा दिली ना केंद्रातून 11 हा माळी. सेवा दिलेली आहे. हां. आणि मी कधी कधी ना मला असं बसून नाही झालं तर ना मी ना मोबाईलवर लावते ना, मग त्याच्यावर आहेत ना 11 माळी, मग असं त्याच्यावर पण करते जप. मग असा चालतो का तसं? मग हो, हो. मोबाईलवर म्हणजे? मोबाईलवर लावायचं ते 11 माळी येतात ना, आपण सांगितलं तर 11 माळी जप म्हणून मग ते लावून दिलं ना तर मग त्याच्यावर आपण पण म्हणत राहायचं मोबाईल चालू असला तरी. हां, त्यांच्याबरोबर म्हणायचं का? हा हा हा. हां, हां, हां. पण तसं चालेल की, पण आपण देवाच्या समोर आपले कसे शांततेत होते ना सेवा. हा हा हा. देवाच्या समोर बसून कसं आहे ताई, आपण जेव्हा तुमची आता कशी तुम्हाला सांगितली सेवा करायला म्हणून, जेव्हा सांगितलेली नसते आपण आपल्या मनाने करतो ना सेवा. हा बरोबर. हां, तेव्हा मग आपली नाही मोजता केली तरी चालेल. पण आता तुम्हाला मोजून 11 माळी करायला सांगितली म्हटल्यानंतर तुम्ही करा मोजून 11 माळी ताई. हा 3 अध्याय वाचायचे नियमित, 11 माळी जप करायच्या हं. असं सांगितलेलं आहे त्यांनी. आता ते हे होतं ना हां, हां. स्वामींचं काय काय आता पाठीमागे आलं प्रगट दिन. हां. त्यावेळेस नाही का तेव्हा मग मी हे केलं ना गुरुमंत्र. असं म्हणजे गुरु केलं म्हणायचं स्वामींना आपलं असं म्हणायचं. हां, हां, हां. हा. हां, हां. काल मी केलता फोन पण उचलला नाही तुम्ही. ती मुलगी पण माझी करीत होती. हां, हां, हां. नाही, काल ती काम वगैरे असेल त्याच्यामुळे नाही उचलला फोन. हम्म. हं. चालेल ताई. खूप सुंदर चालेल. अनुभव आहे ताई तुमचे. हा हा हा. चालेल. स्वामींनी आपल्याला वेळ देणं हे खूप गरजेचं असतं. बरोबर आहे ना. आपल्यासाठी थोडासा वेळ काढणं, आपल्या अडचणी दूर करणं हीच स्वामींची आपल्यावर श्रद्धा आहे. श्रद्धा खरंच आहे. लय भारी आहे.
आता काल आहे ना मी जरा आपल्या घरातलं असं बेड म्हणजे असं बदली करीत होते ना या रूम मधून त्या रूम मध्ये. आणि मग कोण जोडीला नव्हते. आता हे गेले होते तिकडं गावात गेले होते. आणि मग जोडीला कोण नाही तर मग मी म्हणलं आता कोणीच नाही स्वामी, आता मला जोडीदार कोणीच नाही. आता तो बेड मोठा होता ना. तर मी असा उभा केला आणि साडीत नेला. परत पलटी करायचं तर म्हणलं तो का काय, तर म्हणलं स्वामी बघा आता कोणीच नाही मला जोडीदार. आवाज गेला ताई तुमचा. हा म्हणलं आला खाली, आला आपटला नाही काय नाही. मला फार लई भारी वाटलं असं. म्हणजे एकटीनच बेड ओढला तुम्ही? हा एकटीनच. अरे बापरे. असा उभा केला आणि लुटीत नेला त्या रूम मध्ये. आणि परत असा भिंतीच्या कडेला उभा केला आणि सारीत परत असा आल्लात खाली स्वामींकडे बघितलं आणि खाली मला तो आल्लात खाली आला. फार काहीच नाही झालं. स्वामी मदतीला कोणी नाही पाठवलं पण वजन तरी हलकं केलं त्या बेडचं. हा वजन हलकं केलं. मी कालपासून फार एवढं मनात एवढी खुश आहे ना. किती भारी म्हणलं. आता त्याला माणसं 2 लागत त्याच नाव उचलायला. हो ना. बेड आणि किती पण केलं तर बेड आहे तो मोठा. हा मोठा बेड आहे. मी आता त्या माझ्या मुलीला पण सांगितलं, म्हणली खरंच बाई लई भारी म्हणली. म्हणजे दुसऱ्या बाजूला स्वामी होते की काय ताई? हा असंच वाटतंय मला. त्याच्यामुळे शेजारच्या एक बाईला बोलावलं होतं. म्हणलं बाई जाऊ दे मनात, म्हणलं तिची कांबार दुखत ना गॅप सांगितला मानक्यात म्हणून. म्हणलं नको बाई आपल्यावरून व्हायला म्हणून मग मी तिला नाही परत बोलावलं. आणि माझं सगळं झाल्यावर ती आली. मग ती काय कोण आलं तर म्हणलं कोण नाही बाई मीच उचललं म्हणलं. माझे स्वामीच जोडीदार मला. हो ना. स्वामींची साथ खरोखर खूप भाग्यवंत आहेत प्रत्येक स्वामी भक्त ताई. हा खरंच लय भाग्यवंत. हो ना. किती सुंदर स्वामी अनुभव देतात आपल्या भक्तांना. काहीही करतात बघा, किती विशेष आहे का नाही. एवढी सुंदर प्रचिती, खरोखरच किती सुंदर. बघा ना, भक्ताने हाक मारावी आणि स्वामींनी लगेच यावं. किती छान बघा ना ताई. हा तेच ना. मग आपण असं देवापुढे बसले तर स्वामी कधी मला आता 2-3 दिवस झाले असे दर्शन नाही तर देवामध्ये असे फुलं बिललेले भारी येतात. अरे वा. म्हणजे ते असं आपल्याला सोडून जातीच नाहीत म्हणायचं कुठंच. हो लगेचच जणू काही समोरच आहेत आणि आपण एखादं गोष्ट सांगावी आणि लगेच ती स्वामींनी ऐकावी असंच झालेलं आहे ताई. हा बरोबर तसंच झालं. बघा ना ताई, तुम्ही लगेच स्वामींना सांगितलं आणि केवढा मोठा चमत्कार झाला. स्वामींनी सांगितलं तुम्ही स्वामींना आणि लगेच ओझंच हलकं झालं बेडचं. म्हणजे जणू काही तिथं समोरच होते. आपण एखाद्या चल उठ लगेच आपण धर म्हणतो बेडला, तसंच काम झालं. ते तसंच झालं. आणि मग ते सकाळी जरा पोटात थोडं दुखत होतं ना, असं लोटीत नेलं तेव्हा मग ते तारक मंत्राचं पाणी पिले ना. मग ते पण दुखायचं राहिलं. म्हणजे एवढा असं मोठा चमत्कार होतो. म्हणजे लगेच ऐकतात का नाही स्वामी असे. हो ना. बघा. मी कालच्या ताईचा अनुभव ऐकत होते. ते म्हणलं मी तांदूळ घेते आणि मग ते तारक मंत्र जपते. म्हणजे तांदळाचा कसा आहे तो म्हणजे माझा किती 2,500 राहिलाय जप करायचा. त्या ताईंचा जप म्हणजे त्यांनी संकल्पयुक्त सेवा केली होती ना ताई. आणि त्यांचा जप असा आहे की 10,000, 20,000, 11,000 अक्षराचा संकल्प त्यांनी केलेला होता तारक मंत्राचा. मग आता तुम्ही सांगा 11,000 तारक मंत्राचा जप करायचा म्हटल्यानंतर मला कसं वाटलं की ते शेंगदाणे वगैरे काढत असतील, पण त्यांना ती टेक्निक सापडली ना. काय त्यांच्या मनाने त्यांनी ही घेतलं ना, त्यांनी तांदूळ घेतला आणि त्याच्यावर त्यांनी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. म्हणजे असं एक तांदूळ टाकायचं का बाजूला असं काय करतात मग ते. मला काल बोलत होते, मी काल ऐकलाय तो अनुभव पण मला समजलंच नाही कसं काय ते म्हणल्या त्या तांदूळ बाजूला टाकते. म्हणजे त्यांचा जप कसा आहे ताई, 11,000 तारक मंत्र त्यांना म्हणायचे. बरोबर ऐकलं मी ते. मग ते बोटावरती मोजतात असं. 1 बोट 2 बोट असं म्हणजे तांब्यावर हात ठेवून आणि 5 बोट झाली की दुसऱ्या हाताने 5 तांदूळ दुसऱ्या भांड्यात टाकतात. असं आहे काय. बरोबर. मग तेच मला समजलं नाही काल. ते मी ऐकत होते पण लक्षातच नाही आलं माझ्या काय. आणि मग नंतर आता त्यांना काय मोजायची गरजच नाही. मग किती झालं ते शेवटी जेव्हा त्यांचा 1 तास काय जप होईल तारक मंत्र म्हणून होईल त्याच्यानंतर ते काय मोजत असतील बाबा आज किती तारक मंत्र झाले असं. म्हणजे तांदूळ काढून मोजतात आणि जे पहिलं ऍड केलेलं पहिलं झालेलं आहे ना सेवा त्याच्यामध्ये ते ऍड करतात.
बरोबर ते बरोबर. काही एकाच दिवसामध्ये 11,000 तारक मंत्र नाहीत म्हणत आहे, असे म्हणजे टप्प्याटप्प्याने म्हणत असतात दररोज. हा, टप्प्याटप्प्याने. हा, म्हणजे दररोज काय दिवसातून वेळ भेटेल तेव्हा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीने. हा, बरोबर आहे ना. हं. त्यांची काय संकल्पयुक्त सेवा आहे त्यांनाच माहिती त्याच्यामुळे. नाही, बरोबर आहे मग. हं. म्हणून त्यांनी त्यांचा मोठा आहे ना सेवा म्हणून त्यांनी असं तांदूळ घेतलेले आहेत मोजायला. हा, बरोबर. हं. बरं, चालेल. चालेल. हां. बरे का तुमची बाळ, बरे आहे का बाळ? हो, हो. व्यवस्थित आहेत सगळी. हा. चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहेत हां. हा, गणपती दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हो, हो. ताई तुम्हाला पण गणपतीच्या हम्म. खूप खूप शुभेच्छा. हा हा, चालत आहे. चालेल, श्री चालेल. स्वामी समर्थ. हो, शेअर करते मी अनुभव हां. हो हो. चालेल. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींनी अनुभव देणे हीच खूप गरजेचे आहे. कारण स्वामींची सेवा करत असताना, स्वामींची भक्ती करत असताना कधी-कधी खूप परीक्षा देखील पाहिली जाते. परंतु ज्या भक्तांच्या बरोबर श्री स्वामी समर्थांची साथ मिळालेली आहे किंवा स्वामी आहेत, खरोखरच प्रत्येक भक्त हा स्वामींचा तेवढाच भाग्यवंत असतो. कारण एकदा परीक्षेचा काळ निघून गेला की स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. योग्य वेळ आली की योग्य हे निर्णय स्वामी घेत असतात आणि पावलोपावली आपल्या भक्तांच्या बरोबर हे राहत असतात. आपल्या भक्तांना कधीही एकटे राहिल्याचे जाणवू देत नाहीत. नेहमी स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर आहेत हा विश्वास हा प्रत्येक भक्तांना होत असतो. तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला आहे तो अनुभव तुम्हाला शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण स्वामींनी अनुभव दिलेला आहे. आता स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे कार्य आहे ते पुढील कार्य हे तुमचे आहे. त्यामुळे स्वामींनी जो तुम्हाला दिलेला सुंदर असा अनुभव आहे ते स्वामी भक्त वाढवण्यासाठी नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठीच जो तुम्हाला स्वामींनी दिलेला अनुभव आहे तो अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचा जप मात्र नेहमी करत राहा. कारण हा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्राची सेवा किंवा नामस्मरण करणं ही देखील सेवा सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे जिथे असाल तुम्ही म्हणजे काही लोकांना आता जीवन हे धकाधकीचं आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे धावपळ आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि त्यासाठी वेळ खूप कमी आहे. परंतु तुम्ही जिथे असाल तिथे प्रवास करत, काम करत सुद्धा तोंडाने तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. किंवा घरामध्ये ज्या गृहिणी आहेत काम करणाऱ्या किंवा बाहेर जाणारे जे जॉब करणाऱ्या गृहिणी आहेत त्यांना सेवा तर करण्याची खूप इच्छा आहे परंतु वेळ भेटत नाही. तर त्यांनी देखील श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जर ठेवला तरी देखील स्वामी प्रसन्न होत असतात. कारण स्वामींची सेवा करत असताना कोणतीही सेवा कमी नाही. प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठ स्वामींनी सांगितलेली आहे. त्यामुळे जिथे असाल तिथे तुम्ही जरी वेळ नाही म्हणून जरी सेवा करण्याची इच्छा आहे तर तुम्ही नामस्मरण
ही सेवा निवडू शकता आणि जिथे असाल तिथे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल किंवा दिवसातून जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही स्वामींची जी तुम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे ती सेवा करायची आहे. एरवी तुम्ही काम करत करत सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. श्री स्वामी समर्थ हा षडयक्षरी मंत्राचं नामस्मरण ही देखील सर्वश्रेष्ठ सेवा मानली गेलेली आहे. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आशा करते की तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ते खूप चांगल्या प्रकारे समजले असेल. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.